नमस्कार, काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्यासमोर 3 कविता सादर करणार आहे. त्यापैकी एक कविता जी आहे ती ललिता गाढवे यांच्या काव्य ललिता या पुस्तकातली आहे. मनातलं पानावर असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी आपले विचार प्रत्येक गोष्टीबद्दलचे हे कवितेच्या स्वरूपात मांडलेले आहेत. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे हे. तर आपण नक्की ते पुस्तक घ्या. ह्याच्याकरता तुम्ही लेखिकेला कॉन्टॅक्ट करू शकता, लेखिकेला म्हणजे कवयत्रीला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग पब्लिकेशनला कॉन्टॅक्ट करू शकता. साईश इन्फोटेक्सनी हे पुस्तक पब्लिश केलं आहे. तर आता मी त्यातली कविता वाचली आहे. कवितेचं शीर्षक आहे जगायला शिकणे. आपण नेहमी सुखावर भाळत असतो आणि दुःखावर तसे जळत असतो. आपण नेहमी सुखावर भाळत असतो आणि दुःखावर तसे जळत राहतो. थोडक्यात ही चालतं की आपलं आयुष्य. थोडक्यात ही चालतं की आपलं आयुष्य. खूप हाव ठेवली तर नको ते मिळतं. खूप हाव ठेवली तर नको ते मिळतं. म्हणून मी त्याच्याकडे जास्त काही मागत नाही. नको तिकडे उगाच वेड्यासारखं वागत नाही. खुले ठेवते सदा मी मनाचे आकाश. जगण्यावर नकोच कुठलेही अघोरी पाश. निरखून घेते डोळ्यात सूर्याचे तेज किरण. मग बोचरी वाटत नाही दिवसाची वणवण. उद्या कसा असेल नसते माहीत काही. जगायला शिकले बस इतकीच माझी ग्वाही. तर ह्या कवितेमध्ये कवयित्रीने आपल्या मनातले भाव सुंदरपणे मांडलेले आहेत की आपल्याला कायम हव्यास असतो. थोडंसं मिळालं की ते अजून मिळावं असं वाटतं आणि आपण त्या अजूनच्या मागे इतके लागतो की कुठं थांबायचं ते कळत नाही आणि त्यामुळे आपली मग शेवटी ससे ओलपट होते आणि काहीच मिळत नाही असं होतं. तर तसं होऊ नये म्हणून आपण कुठे थांबायचं हे शिकलं पाहिजे आणि ते शिकल्यानंतर तुम्हाला जगण्यातला आनंद घेता येतो. म्हणूनच कवयित्री म्हणते की जगायला शिकले इतकीच माझी गोष्ट. सुखदुःख येत राहणार आहेत पण त्याच्यामध्ये वागायचं कसं हे एकदा आपल्याला कळलं की आपल्याला जगता येतं. म्हणजे आनंद आणि दुःख या दोन्हींना सामोरं जाता येतं आणि आलेला क्षण भरभरून जगता येतो. हेच कवयित्रीला ह्यातून मांडायचं आहे असं मला वाटतं. तर ह्यानंतर मी आपल्याला आरती प्रभू अर्थात चिंत्र्य खानोलकरांच्या जोगवा या पुस्तकातून कविता वाचून दाखवणार आहे. कविता 2 आहेत वेगळ्या आणि त्या एकाच गोष्टीवर भाष्य करतात. एकाच गोष्टीवर भाष्य करणाऱ्या कविता आहेत. पहिली आहे पाप इमान. कधीच वठला आहे नूर देठ फुलांचा दुखे उगाच. कधीच झडली परे पारवी उगाच फुटते आहे चोच. कधीच फुकला आहे सूर उगाच चढते तार गळ्याशी. कधीच हुकला आहे नेम उगा रुते हा तीर उराशी. कधीच ओसरलेला पूर लागताच वाळूत शिंपी हिमानी. जपते केव्हापासून तांबूस लाडी पाप इमानी. तर ही कविता वाचल्यानंतर ह्याचा मला जो अर्थबोध झाला तो असा आहे की एखादी अशी स्त्री जी शरीरविक्रय करण्यात गुंतली आहे म्हणा किंवा वेश्यावृत्ती करण्यात गुंतली असं आपण म्हणू, अशा त्या व्यक्तीच्या आयुष्यात कुणीतरी एक असा व्यक्ती येऊन गेलं जिच्यामुळे तिला अपत्य झालं आणि ते अपत्य ही आता जपते. कारण ज्या गोष्टी करता कलंकित झाली आहे ते सगळं होऊन गेलं आहे आणि आता ते अपत्य मात्र तिला सांभाळावं लागतं आहे कारण ती तिचीच जबाबदारी आहे असं शेवटी झालेलं आहे. कारण तो व्यक्ती जबाबदारी झटकून निघून गेला असणार पण त्या सगळ्या क्षणांच्या गोष्टी
ते जे काही काम तिने केलं आहे त्याच्याबद्दल जे काही वाटतं तिला ते सगळं तिच्यापाशी आहे. आणि हे असं असताना सुद्धा तिला हे पाप इमानाने जपावं लागतं आहे, म्हणजे मनापासून जपावं लागतं आहे. कारण ती व्यक्ती कशी आहे, तर ती व्यक्ती, मी व्यक्ती असं म्हणेन कारण त्याचं लिंग काय आहे इथे मेन्शनच नाही आहे. तर ते जे बाळ आहे, ते जे अर्भक आहे किंवा लहानसं अजाणसं ते जे पोर आहे, त्याला जगात कसं वावरायचं हे माहिती नाही आहे. ते भाबडं आहे, भोळं आहे, नाजूक आहे. तर ते जपावं लागतं आहे, असा एक अर्थ मला ह्यातून जो अर्थबोध झाला. त्यावरून काही चुकलं असेल, नकलं असेल तर नक्की सांगा प्लीज. तर ही एक कविता. आणि दुसरी त्याच आशयाची पण वेगळ्या गोष्टीची, म्हणजे जन्मावरचीच आहे पण दुसऱ्या अनुषंगाने बघितली आहे. त्या कवितेचं नाव आहे आता रुजवण व्हावी. गीतांमध्ये जपलेले आहे खारीचे शेपूट, गीतांमध्ये जपलेले आहे खारीचे शेपूट. सारे बाळपण झाले माझ्या सवेस दुप्पट, सारे बाळपण झाले माझ्या सवेस दुप्पट. आंबा पिकलेला आता दात खारीचे वरती, आंबा पिकलेला आता दात खारीचे वरती. व्रण नखांचे सुखाने स्तन खारीचे जपती, वण नखांचे सुखाने स्तन खारीचे जपती. आता व्हावी रुजवण घाटाखाली हळूवार, आता व्हावी रुजवण घाटाखाली हळूवार. पाणी हळदीचे कटी खोल भूमीत निर्झर, पाणी हळदीचे घटी खोल भूमीत निर्झर. आता ह्यामध्ये एखाद्या जोडप्याला किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला अपत्य व्हावं अशी अपेक्षा केलेली आपल्याला ह्यातून दिसून येते. हा एक अर्थ लागतो, कारण गीतामध्ये जपलेले सूर जे आहे, गीतामध्ये ते जे काही खारीचं शेपूट जपलेलं, लहान बाळपण होतं ते जपलेलं, मग ते मोठं होऊ लागलं, सुखाने वावरू लागलं. आणि अशा त्या सगळ्या वातावरणामध्ये, त्या दाम्पत्यामध्ये आता त्यांनी खारीचं आणि आंब्याचं रूपक घेऊन हे समजावलं आहे की त्यांचं मिलन झालेलं आहे. तर मग आता रुजवण व्हावी, तर कशाची? अपत्याची रुजवण व्हावी, असा एक अर्थबोध होतो. तसाच एक अर्थबोध हा पण होतो की कविता ह्या गोष्टीचं जे बीज पेरलेलं आहे कवीने, ते त्याच्या घरात त्याच्या अपत्यांकडवी वाढवलं जावं, अपत्यांकरवी वाढवलं जावं, ते समजून घेतलं जावं. आणि ते समजण्याची आता उमज त्यांच्यात आली आहे, समजण्याची क्षमता त्यांच्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कवितेची रुजवण व्हावी असाही एक अर्थ आपल्याला ह्यातून घेता येतो. तर असे दोन अर्थ ह्या कवितेचे आपल्याला लागतात. ह्या 3 कविता मी आज आपल्यासमोर सादर केल्या. ह्या कवितांमध्ये सुसंगती नाहीच, पण कविता आहेत हीच सुसंगती असं आपण म्हणू. कारण मी ह्या 2 का घेतल्या, कारण आहेत सगळ्याच मुक्त शैलीतल्या, आहेत सगळ्याच मुक्त शैलीतल्या, पण त्यांचं कसं आहे की एक जुन्या काळाची, जुन्या बाजाची भाषा आणि एक नव्या काळाची, नव्या बाजाची भाषा, ह्या दोन्हींमध्ये कसा फरक पडतो हे आपल्याला ह्यातून पाहायला मिळतं. आणि म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला. आपल्याला जर आवडला असेल तर कळवा, नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूच पुन्हा नव्या कवितेसह याच माझ्या चॅनलवर, काव्य जान्हवीवर. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा आणि कविता ऐकत राहा, वाचत राहा.